वह बैठक सुखावह बैठक स्थिती पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओम. दीर्घ श्वास. उच्चार. ओम. दीर्घ श्वास. ओम. प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर विश्रांती. मान माझी सैल सोडून द्यायची. रिलॅक्स.
करणार आहोत आपण बेल्ट स्ट्रेच आणि ट्विस्ट. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे, पुन्हा श्वास घेत वर आणि उजव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाची मांडीला लावून घ्यायचं. आणि सुरुवात करूया. नजर समोर, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर आणि डाव्या बाजूला खाली बघून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, अट्टहास नसेल. 1 2 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं, उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण इंजिन दोन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हाताची मुठी घट्ट ओढून घ्यायच्या, ते आपल्या छातीपाशी असतील. आणि आता उजवा हात पुढे, डावा पाय मागे, आणि मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल आपण करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. उजवा हात पुढे, डावा पाय मागे, डावा पाय बरोबर विरुद्ध हात आणि विरुद्ध पाय. सुरुवात करणार आहोत. आणि नंतर हळूहळू थोडासा आपला स्पीड वाढवायचा. ज्याला दम्याचा त्रास आहे त्यांनी मात्र हे अगदी सावकाश करा, जोरात करू नये. ज्यांना दम्याचा आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे तो दिशेला टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न. सावकाश थांबायचंय, सावकाश थांबायचं. आणि मुकधोती, श्वासाची गती वाढली असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आणि आता आपण टाळ्या वाजवणार आहोत. एकदा पुढे, एकदा मागे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता वर टाळी आणि उजवा पाय वर उचलून त्याच्या मांडीखाली, व पुन्हा वर टाळी, डावा पाय वर उचलून त्याच्या मांडीखाली. अशा प्रकारे तुम्ही बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. तर पुन्हा एक आपल्याला थोडीशी डायनेमिक हालचाल करायची आहे. आपल्याला पाय लांब करायचे, मग पुन्हा वर टाळी, जम्पिंग जॅक. बघा अशा प्रकारे. एक अशा प्रकारे थोडीशी ही उडी मारून आपल्याला वरती वरच्या बाजूला टाळी वाजवायची. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि दम्याचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 थांबायचं. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा.
आता थोडीशी डायगोनली आपल्या टाळी वाजवायची म्हणजे क्रॉस बघा अशा प्रकारे 1 2 आपण सेंटर मध्ये असणार फक्त आपले हात विरुद्ध बाजूने स्ट्रेच होतील. सुरुवात करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 थांबायचंय. बरं आता हे आपण सेंटर मध्येच थांबायचं. फक्त आपले हात बघा. उजवा हात वरच्या बाजूला, डावा हात खाली. तो थोडासा मागे असा खेचायचा, समोर टाळी वाजवायची. मग पुन्हा डावा हात वर, उजवा हात खाली, थोडासा मागे स्ट्रेच द्यायचा आणि समोर टाळी मारायची. म्हणजे आपण सेंटर मध्येच फक्त मुवमेंट आपल्या हातामध्ये होते. बघा अशा प्रकारे. आता बघा करून एकदा सगळ्यांनी पुन्हा एकदा. उजवा हात वर, हा आता परफेक्ट आहे. हा बरोबर. हा आणि टाळी समोरून टाळी. हा बरोबर बरोबर आता परफेक्ट झालंय. छान. विश्रांती घ्या थोडा वेळ. मान मागे सैल सोडून द्या आणि बघा तुमच्या दोन्हीही तळ हातांना मुंग्या आल्यासारख्या झाल्या असतील. म्हणजे आपले तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपलं ऍक्टिव्हेट झालंय. रिलॅक्स. करणार आहोत आपण नेक रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. तोल जात असेल तर पायामध्ये अंतर, नजर समोर. दोन्ही हातात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि आता श्वास घेत घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता हलकीशी टिल्टिंग. श्वास घेत आपल्याला मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करायची, उजवा कान उजव्या खांद्याजवळ. पुन्हा श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आणि आता अप अँड डाऊन. श्वास घेत मान वर, चेहरा सिलिंगकडे, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आणि फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 3 वेळा उजवीकडून डावीकडे सावकाश आणि यथाशक्ती कृती. आणि 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. दिशा बदल. जाणीवपूर्वक आणि सावकाश. 3 वेळा पूर्ण झाले की मग थांबायचं. आपली हनुवटी गळ्याकडे आली असेल आणि मग ती सावकाश मान सरळ करायची, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण हँड रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात समोर. उजव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची, डावा हात जमिनीला समांतर असेल आणि आता श्वास घेत घेत उजवा हात वर आणि श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. आणि आता श्वास घेत घेत उजवा हात खाली आणि श्वास सोडत वरून खाली येईल. 1 2 3 4 5. उजव्या हाताची बोट ओपन करायची, डाव्या हाताची बोट वळून घ्यायची, श्वास घेत घेत डावा हात वर
आणि श्वास सोडत खाली 1 2 3 4 5. आता श्वास घेत डावा हात खाली आणि श्वास सोडत तो पुन्हा वरून पुढे येईल 1 2 3 4 5. 5 वेळा पूर्ण झालं की दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या उजव्या आणि डाव्या हाताच्या आणि आता एकत्रित फुल हँड रोटेशन सुरुवात करूया. श्वास घेत वर श्वास सोडत खाली 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने आता श्वास घेत खाली आणि श्वास सोडत वरून पुढे 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. मानवाची सही सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात कमरेवरती. आपला उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय आणि जांघेतून उजवा पाय गोलाकार फिरवूया. 1 तोल जात असेल तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. उजवा पाय खाली. पुन्हा डावा पाय वर उचलूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडूया आणि गोलाकार. 1 बॅलन्स जात असेल तर आधार घ्या. बरोबर. 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 दिशा बदल. 2 3 4 5. थांबायचंय. डावा पाय खाली. विश्रांती घ्यायची थोडा वेळ. आणि आता करणार आहोत आपण नी बेंडिंग. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायचे आणि आता श्वास घेत घेत आपल्याला खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. बरोबर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. लास्ट राऊंड. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. थांबायचंय. हाताची मुठी सोडून देऊन पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. काल जे आपण वीरासन पाहिलं त्याच्यात आज पुढचं एक व्हेरिएशन. सोपं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. आपला उजवा पाऊल उजव्या बाजूला. डावं पाऊल समोरच्या बाजूला. ठीक आहे. आता आपला जो डावा हात आहे तो हळूहळू आपल्या डाव्या पोटरीजवळ घेऊन जा आणि उजवा हात वर घ्या. उजवा हात वर डोक्याच्या दिशेने आणि उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. बरोबर. ठीक आहे. आणि नजर आपली वरच्या बाजूला सिलिंगच्या दिशेला आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश उजवा हात खाली. आता आपण हे समोरच्या बाजूने केलं. ठीक आहे. आता थोडस उजव्या बाजूला टर्न व्हा. उजव्या बाजूला टर्न व्हा आणि पुन्हा डावा हात आपल्या पोटरीच्या इथे घेऊन जा. उजवा हात वर घ्या. बरोबर. आणि आता पाठीच्या मणक्याला बघा कसा स्ट्रेच मिळतोय. आपण उजव्या बाजूला टर्न झालोय ना. यथाशक्ती प्रयत्न करा कुठेही ओव्हर ट्राय नको. आणि इथे थांबा. नजर वर. 5 4 3 2 1. सावकाश उजवा हात खाली. उजवं पाऊल उजव्या बाजूला. डावं पाऊल डाव्या दिशेला. सॉरी, उजवं पाऊल समोर असेल स्क्रीनच्या दिशेला आणि डावं पाऊल डाव्या दिशेला.
आता आपण बरोबर सेटल आहोत. आपला जो चेहरा आहे तो आपल्या स्क्रीनच्या दिशेला आहे. ठीक आहे. आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला आणि हळूहळू सॉरी उजवा हात ना कुठला घेतला आपण मगाशी डावा हात घ्यायचा आणि आता उजव्या बाजूने थोडंसं बेंड व्हायला सुरुवात करायची. उजव्या हाताने आपली उजवी पोटरी पकडायचा प्रयत्न. बरोबर. नजर आपली वरती. छान. इथे थांबा. 5 4 3 2 1 सावकाश डावा हात खाली. आता डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. डाव्या बाजूला आपण टर्न झालोय. आपला चेहरा डाव्या दिशेला असणार आहे. ठीक आहे. पुन्हा डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि हळूहळू बॅकवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवी पोटरी गुडघ्याच्या इथे आपला हात जातोय का बघा आणि थांबा. 5 4 3 2 1 सावकाश डावा हात खाली. पायामधलं अंतर कमी आणि विश्रांती. रिलॅक्स. स्ट्रेचिंग मुवमेंट आपण थोडीशी जास्त घेतली इथे कारण की आपले जॉईंट्स मोकळे होणं महत्वाचं आहे. रिलॅक्स. करणार आहोत आपण हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन एकाच वेळेला. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर कमरेचा त्रास आहे मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. तर इथे पाय जोडून घ्यायचे. श्वास घेत हात वर बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत खाली. आपले हात असे वरच्या बाजूने स्विंग करायचे. ठीक आहे. श्वास घेत वर श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर श्वास सोडत खाली. 4 थांबायचंय. थांबायचंय आणि पुन्हा एकदा विश्रांती. रिलॅक्स होऊन जाऊया. करणार आहोत आपण बद्ध हस्त आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. नजर समोर. नकळत पोट आपण पुढे घेतो तर पोट आपलं आतल्या बाजूला असेल आणि आता हळूहळू आपला जो पाठीचा मणका आहे तो हळूहळू मागच्या बाजूला आपल्याला बेंड करायचा आहे. हळूहळू आपल्याला एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेहरा सिलिंगला समांतर असं इमॅजिन करा की आपल्या हातावरती कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले. उलट चाल करताना आधी मान सरळ करा. खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड सीटच्या जवळ घेऊन खांदे रिलॅक्स आणि त्यानंतर हाताची पकड सोडून द्या. करूया आपण नी बेंडिंग आणि त्यासाठी नी रोटेशन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पावलं जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 आणि 5. सावकाश थांबायचंय. हळूहळू बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीतून एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या आणि रिलॅक्स होऊन जा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शेंद्राच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर असेल. टाचा सीट पासून लांब असतील.
उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली घ्या, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली घ्या. खांदे एकदम रिलॅक्स, हाताची कोपरं जमिनीवर, डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता श्वास घेत आपली कंबर दोन्ही हातांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करूया आपल्या हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. दोन्ही हाताची जी स्थिती आहे कमरेच्या खाली ती काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही हात खांद्यातून आडवे. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. उजवा पाय वर. आपण करतोय वक्रासनाचं व्हेरिएशन. उजवा पाय वर आणि उजवा पाय आपल्याला डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे आणि आपली मान उजवीकडे. बरोबर. हात आपल्याला कुठेही वर उचलायचे नाहीये, फक्त उजवा पाय आपण डाव्या पायाच्या पलीकडे ठेवलाय. पूर्णपणे पाऊल जमिनीला टेकू दे आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. आपल्या कमरेच्या ठिकाणी हिप जॉईंटच्या इथे, थाय मसलच्या इथे कसा ताण दाब जाणवतोय त्याकडे लक्ष. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपला पाय उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उजवा पाय सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत आडवे. आणि आता डावा पाय आपल्याला पुन्हा एकदा 90 डिग्री वर घ्यायचा आहे. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान डावीकडे. खांदे नकळत वर उचलले जातात, तर तसं न करता खांदे शक्यतो जमिनीच्या दिशेने अगदी साईड सोडून द्या आणि इथे यथाशक्ती थांबा. तोंड बंद, डोळे बंद. देहधारणा. विरुद्ध बाजूने आपल्या कमरेच्या ठिकाणी हिप जॉईंट्स, थाय मसल्स वरती आलेला ताण, दाब आणि पीळ याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मान मध्य, आपला पाय डावा पाय मध्यभागी येईल. मान सरळ. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत डावा पाय खाली सावकाश. दोन्ही हात खाली आणि विश्राम. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. करूया उत्तान भद्रासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्हीही पावलं जोडून घ्यायचे, बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे. दोन्ही हात जोडलेले छातीपाशी असतील. आता जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. जोडलेल्या हातांचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळाला करायचा आहे आणि दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आपल्या सीटचा भाग एकदम रिलॅक्स ठेवा. मांड्या गुडघे जमिनीच्या दिशेने सई सोडून द्या. आपल्या अप्पर बॉडीला म्हणजे कमरेपासूनच्या वरच्या भागाला एक वर्टिकली उभ्या कक्षेत स्ट्रेच आहे. चेहरा शांत, डोळे अंगात पेटलेले. पाठकाना जमिनीकडे सई सोडून द्या. खांदे रिलॅक्स. एक स्मित असते चेहऱ्यावरती आणि इथे दीर्घ श्वसनाची आपली आपण 2 आवर्तनं करायची यथाशक्ती. हे करताना आपल्या पाठीचा मणका कसा वर काढला जातो आणि श्वास सोडताना तो कसा रिलॅक्स होतो याकडे पण आपलं लक्ष असेल. आपले गुडघे जमिनीकडे अजून सई सोडले जातील. खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आणि अगदी सावकाश सोडून द्यायचा. उलट चाल करताना
2 आवर्तनं झाली दीर्घ श्वसनाची की मग उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि पुन्हा एकदा विश्रांती. रिलॅक्स. आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत. तिला विपरीत करणी मुद्रा असं म्हणतात ह्या आसनाला. तर फक्त एका कुशीला वळायचं आणि बघायचं की हे कसं केलं जातं. कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, हाय ब्लड प्रेशर, अस्थमा आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास असेल तर मात्र हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त हे आसन आहे. याच्याने गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही आपल्या अडचणी असतात, म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस किंवा आपल्या मासिक पाळीचा त्रास जर असेल तर तो कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपला पायाच्या ज्या व्हेरिकोज वेन्स असतात त्या मोकळ्या व्हायला मदत होते. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त अशी ही विपरीत करणी मुद्रा असते. टॉप्सी टर्नी पोझिशन होतो, खाली डोकं वर पाय अशी ही स्थिती होते. तर हे कसं करायचं बघून घ्या. जर आता स्त्रियांमध्ये जर मासिक पाळी चालू असेल तर मात्र त्या 5 दिवसामध्ये हे आसन करणं टाळायचं आहे. बाकी तुम्ही एरवी कधीही करू शकता. फक्त मासिक पाळीमध्ये हे आसन करणं टाळायचंय. तर बघा हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. एका कुशीला वळा आणि फक्त बघून घ्या. दर्शनातही तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही करायला हरकत नाहीये. जे नवीन साधक आहेत त्यांनी कृपया बघून घ्या. ऍडव्हान्स आसन आहे, कुठेही स्वतःला इजा करायची नाहीये, म्हणून आधी बघून घ्या कसं केलं जातं. तर दोन्ही पाय इथे जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत एकत्रित वर उचलायचे, सावकाश. आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या मागे द्यायचा आहे आणि आपली सीट वर उचलायची. बघा अशा प्रकारे आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे आहे आणि आपले पाय सिलिंगच्या दिशेने वरती ताणले गेलेत. बरोबर, परफेक्ट आहे दर्शनाताई. नवीन साधकांनी कृपया बघून घ्या. आणि आता आपली पावलं जी आहेत ही सिलिंगच्या दिशेने वरती ताणून घ्यायची. इथे पूर्णपणे आपला जो शरीराचा भार आहे तो पाठीच्या मणक्यावर येतो. ही झाली विपरीत करणी मुद्रा. उलट चाल करताना आपल्याला आपले पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने घ्यायचे आणि आपल्या हातांचा आधार त्यानंतर जमिनीला द्यायचा आहे आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा आहे, डोकं वर न उचलता. आणि मग सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. बघा आपल्या शरीरामध्ये थोडासा स्टिफनेस पण असतो, आपली रिजिडनेस पण असतो. तर ही विपरीत करणी मुद्रा समजा आपल्याला आता समजा नाही करता आली किंवा आपल्याला आपल्या सीटचा भाग वर नाही उचलता आला तर मग काय करायचं. दोन्ही पाय असे जुळून ठेवायचे आणि मग पुन्हा पाय वर घ्यायचे आणि आपले अंगठे पकडायचे. अशा प्रकारे तुम्ही इथे थांबू शकता. आपले अंगठे पकडायचे, खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे आणि इथे तुम्ही थांबू शकता. ठीक आहे. जर सीटचा भाग वरती नाही उचलला गेला तर अशी थोडीशी प्रॅक्टिस करा आणि मग हळूहळू जशी जशी आपली फ्लेक्झिबिलिटी वाढेल तस तसं मग करण्याचा प्रयत्न करा. आणि मग उलट चाल करताना हात पायाचे अंगठे सोडून द्यायचे, सावकाश दोन्ही पाय मग खाली घ्यायचे. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया सावकाश करण्याचा प्रयत्न करा. कुठेही स्वतःला दुखापत करून न घेता यथाशक्ती प्रयत्न असेल. तर आता सुरुवात करूया. त्याच्या आधी आपण थोडस रोलिंग करून घेऊया. दोन्ही पाय वर उचला आणि पाय फोल्ड करा. आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या समोरनं. पावलं जमिनीकडे सैल सोडा. आता इथे रोलिंग करताना आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. ज्यांना पाठीचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी आहे आणि त्याचबरोबर मानेची दुखणी आहे, त्यांनी असं करू नका. त्यांनी फक्त साईडवर रोलिंग करा, उजवीकडे आणि डावीकडे. ज्यांना पाठीची दुखणी नाहीये त्यांनी मात्र
आता आपल्याला उठायचं आहे आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. तर सुरू करूया. 1 2 3. आपले गुडघे थोडेसे डोक्याच्या दिशेने घ्या, पावलं डोक्याच्या दिशेने घ्या. बरोबर. सावकाश थांबायचंय, पाठीवर पडायचंय आणि आता साईडवर रोलिंग घ्या. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. डावीकडे वळताना कपाळ आपलं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि उजवीकडे येताना उजव्या बाजूने कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. बरं, आता इथे डोकं मात्र वर उचलायचं नाहीये, ते तसंच जमिनीवर असेल. अजून एक राऊंड. उजवीकडे, उजव्या कुशीला आणि मग डाव्या कुशीला. सावकाश मध्यभागी या. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. बघा, मुद्रा ज्या आपण करतो त्याचा जो परिणाम आहे थेट आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो. जसं आता आपण विपरीत करणी मुद्रा करणार आहोत, तर आपल्या गळ्याच्या इथे ज्या एंडोक्राइन ग्लँड आहेत म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी आहेत, तिथे त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे थायरॉइड उपचारात्मक ही मुद्रा मानली गेलेली आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलायचे. आपल्या हाताचा आधार सीटच्या खाली द्यायचा आहे आणि सीटचा भाग वर उचलायचा आहे. जर सीटचा भाग वर उचलला जात नसेल तर सरळ पायाचे अंगठे पकडा आणि तिथे थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या सीटचा भाग हाताच्या आधाराने जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि तो सरळ सिलिंगच्या दिशेने दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून. बरोबर, छान. आपली पावलं सिलिंगच्या दिशेने ताणून घ्या. परफेक्ट. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उलटसाल. हळूहळू दोन्ही पाय आपल्या डोक्याच्या दिशेने, चेहऱ्याच्या दिशेने घेऊन यायचे. हातांचा आधार जमिनीला द्यायचा आहे आणि मग हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. डोकं वर न उचलता. ठीक आहे. ज्यांनी पायाचे अंगठे पकडले त्यांनी पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि हळूहळू आपले दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. गळ्यावरती समोरून प्रेशर होता, मागच्या बाजूने काढून होता. पोटावरती हलकासा प्रेशर वगैरे रिलीज होतोय. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. त्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत सुलभ भुजंगासन. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोट बाहेरच्या दिशेला, डोळे मिटून विश्रांती. सुरुवात करूया. सुलभ भुजंगासन. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमीनपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंत ताण, पाठीच्या मणक्याला प्रेशर, जोड श्वासाची. छान. उलट चाल करूया. एक श्वास घेऊन घ्या. श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स.
करणार आहोत आपण नौकासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जळून हात शरीराच्या जवळ कपाळ जमिनीवर दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना दोन्ही हात उभ्या वरच्या दिशेने स्ट्रेच ताणायचे आणि दोन्ही पाय खालच्या बाजूने काढून घ्यायचे आणि आता एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचे आपले दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर एकाच वेळेला जमिनीपासून वर उचला बोट पोश्चर परफेक्ट नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल आणि इथे श्वास चालू 5 4 3 2 1 उलटसार हात पाय खाली कपाळ जमिनीवर दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय अगदी सावकाश कुठलीही गडबड नको पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी दोन्ही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत डोळ्याला मिटून घ्यायचे आपले गुडघे मांड्या पूर्णपणे जमिनीच्या दिशेने आहेत का हे आपलं आपण तपासून पाहूया बंद डोळ्यांनी उजवा किंवा डावा गुडघा वरती तरंगत नाहीये ना हे आपलं आपण तपासून पाहूया आणि आता आपला उजवा जो हात आहे तो मागे घ्यायचा आहे आणि डावा हात उजव्या गुडघ्यावर घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा 1 2 3 4 5 मान सरळ आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया 1 2 3 4 5 मान सरळ दोन्ही हात गुडघ्यांवरती आता उजव्या हाताचा आपला उजवा जो हात आहे तो आपल्याला आपल्या उजव्या मांडीजवळ ठेवायचा आहे कोपरापासून हाताच्या तळव्यापर्यंत उजवा हात खाली असेल जमिनीवर डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला बरोबर आणि इथे थांबा 5 4 3 2 1 डावा हात पुन्हा खाली आता डावा हात उजवा हात गुडघ्यावर डावा हात आपल्याला कोपरापासून हाताच्या तळव्यापर्यंत जमिनीवर टेकवायचा आहे डाव्या पायाच्या मांडीजवळ उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आहे आणि मग हळूहळू उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करायचा आहे आणि इथे पुन्हा एकदा स्ट्रेच उजव्या बाजूने आलेला त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची श्वास घेतोय सोडतोय 5 4 3 2 1 सावकाश उजवा हात खाली दोन्ही हात गुडघ्यावरती हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायच्यात दोन्ही हात समोर असतील हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर घ्यायचे दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि आता आपल्याला एकदा उजव्या बाजूला वळून मागची भिंत बघायची सेंटर डाव्या बाजूला वळून मागची भिंत बघायची सेंटर पुन्हा एकदा उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे मध्यभागी यायचं आणि आता एक हलकासा आपल्याला स्ट्रेच असेल बेंड असेल बघा एकदा उजव्या बाजूला आपण साइडवर बेंड आणि मग डाव्या बाजूला 2
3 4 5 6 7 8 मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्यायचंय आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. आता आपण मंडूकासन करणार आहोत. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन करून घ्या. एक एक पायाने वज्रासन घालायचं. मंडूकासन किंवा मंडूक मुद्रा याला म्हणतात. मंडूकासन थोडस ऍडव्हान्स आहे, ते सगळ्यांना जमेल असं नाही, म्हणून मग आपण मंडूक मुद्रा करतो. मंडूक म्हणजे काय? बेडूक. बेडकाप्रमाणे हा आकृतीबंध दिसतो. तर आता इथे जे आपले गुडघे जोडलेले आहेत ते आपल्याला लांब करायचे एकमेकांपासून. बरोबर. आपल्या पायाचे जे अंगठे असतील ते बरोबर एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीतच असणार. फक्त जे मांड्या किंवा गुडघे जुळलेले आहेत ते आपण एकमेकांपासून लांब केले. ठीक आहे. नजर समोर. आता उजवा जो आपला हात आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागे डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. बरोबर. नजर सर. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि बघा बेडकाप्रमाणे हा आकृतीबंध दिसतो आपल्या शरीराचा, म्हणून याला मंडूक मुद्रा असं म्हणतात. डोळे मिटून देहधारण प्राणधारण. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आपली आपण करायची आहेत. आता उजवा हात जो खाली आहे डाव्या हाताच्या, तो उजवा हात वर घ्यायचा आहे आपला. आपण तिथल्या तिथेच हाताची स्थिती बदलायची उजव्या हाताची. बरोबर. आणि पुन्हा इथे थांबायचं यथाशक्ती. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. आधी उजवा हात आपल्या गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात. दोन्ही हात समोर ठेवायचे. दोन्ही हात समोर मध्यभागी असतील. आपण करणार आहोत आनंद बालासन. आणि हळूहळू दोन्ही हात आपल्याला असे जमिनीला घासत घासत जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि एकदम रिलॅक्स होऊन जा. पाठीचा मणका, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आणि उलट चाल करताना हळूहळू हाताच्या आधाराने हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. छान. खूप छान वाटतं याच्यामध्ये. आणि आपले दोन्ही पाय, आपले दोन्ही गुडघे जोडून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा. अँकल जॉईंट्स मध्ये जर तुम्हाला थोडा स्ट्रेच वाटत असेल तर पावलं थोडीशी अशी हलवून घ्या किंवा वर खाली करा. गुडघे किंवा अँकल जॉईंट्स मध्ये जास्त ताण आल्यासारखं वाटेल किंवा प्रेशर आल्यासारखं वाटेल तर ते मोकळे करून घ्या. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी प्राणायामासाठी स्थिती. डोळे मिटून घेऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. थांबा. 1 2 3. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट.
आणि थांबा श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये. 1 2 3. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. होल्ड. 1 2 3. घेतलेला श्वास संथ गतीने सोडा आणि होल्ड. 1 2 3. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास. होल्ड. 1 2 3. घेतलेला श्वास संथ गतीने सोडा. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. अनुलोम विलोमची 3 आवर्तन जो आपण काल प्राणायाम पाहिला. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचन. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचन. हे झालं आपलं एक आवर्तन. सेकंड राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचन. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. तिसरं आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावा हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर आणि मनाला समतोल करणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. आज आपण शिकणार आहोत शीतली प्राणायाम. शीतली प्राणायामाचे कॉन्ट्राइंडिकेशन. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हा प्राणायाम शुद्ध हवेच्या ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये करायचा आहे. धूळ किंवा प्रदूषण असेल तर या प्राणायामामुळे त्रास होऊ शकतो. हे दोन्ही शीतली आणि सितकारी हे दोन प्राणायाम हे अपवादात्मक प्राणायाम आहेत. म्हणजे इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने श्वास सोडतो. त्यामुळे मोकळ्या आणि स्वच्छ हवेच्या ठिकाणी हा प्राणायाम करावा. तर शीतली प्राणायाम कसा करतात. आपण स्थिती घेतलेलीच आहे सगळ्यांनी. फक्त आपल्याला आपली जीभ बाहेर घेऊन यायची आहे अशा प्रकारे आणि जिभेची पन्हळ करायची. जीभ फोल्ड करायची. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. बघा अशा प्रकारे. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे शीतली आणि सितकारी प्राणायाम अतिशय फायदेशीर ठरतात. शरीराचं तापमान जे आहे हे कमी व्हायला मदत होते. आपोआप शरीरामध्ये एक थंडावा निर्माण होतो. तर सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घेऊया. आपल्या सगळ्यांना कृती कळलेली आहे असं मी समजून घेते. आणि आता जीभ बाहेर. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन.
सेकंड राऊंड. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक थंड हवेचा स्पर्श. कंठापासून हृदयापर्यंत, फुफ्फुसांपर्यंत. जीवात्मध्ये तोंड बंद. नाकाने संथरेच. अजून एक राऊंड. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवात्मध्ये तोंड बंद. नाकाने संथरेच. रिलॅक्स. आपोआप श्वासाची गती कमी होते. मन शांत होतं. एक हलकंसं स्मित असते चेहऱ्यावरती. आपण जे पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय ते सोडून द्यायचंय आणि साधी मांडी घालायची. साधी बैठक. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. डोळे अर्धत मिटलेले. साधी मांडी. हातांची ध्यान मुद्रा. पाठकणा समस्थितीत. मान मध्यभागी. हाताची कोपरा शरीराच्या जवळ. चेहरा शांत. आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. जी स्थिती आपण धारण केली आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते केसापर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता. करणार आहोत आपण ओंकार साधना. आपली जाणीव कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत असेल. आपण जी साधी बैठक घातलेली आहे, आपला उजवा आणि डावा पाय या दोन्हीही पायांमध्ये, पावलांमध्ये, अँकल जॉईंट्स मध्ये, आपल्या गुडघ्याच्या ठिकाणी, थाय मसल्सच्या इथे कुठलाही ताण किंवा दाब वाटत असेल तर तो तिथला भाग मनाने शिथिल करून घ्यायचा. थोडीशी पावलामध्ये हालचाल करून, थोडासा आपल्या पायामध्ये हालचाल करून आपली बैठक स्थिर करण्याचा प्रयत्न करूया. बंद डोळ्यांनी आपली जाणीव पूर्णपणे या शरीराच्या खालच्या भागाकडे आहे आणि हा शरीराचा भाग शिथिल करण्यासाठी आपण देणार आहोत एक अकाराची जोड. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. जाणीव कमरेपासून खालच्या भागाकडे आणि हा श्वास सोडताना अचा उच्चार. अ. दोन्हीही उजवा आणि डावा पाय कमरेपासून पायाच्या नखापर्यंत रिलॅक्स होतोय. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. हातांची ज्ञानमुद्रा. खांदे कोपरा रिलॅक्स आहे. पोटाचे स्नायू, छातीचा भाग, तिथल्या वरगड्या, तिथली फुफ्फुस रिलॅक्स आहेत. पाठकणा समस्थितीमध्ये आहे पण शिथिल आहे. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल होण्यासाठी देणार आहोत उकाराची जोड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना ऊचा उच्चार. ऊ. शरीराचा हा पूर्ण मधला भाग शिथिल होतोय. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया. पापण्यांवर पापण्या अलगद मिटलेल्या आहेत. चेहरा शांत. कपाळावर कुठलीही आटी नाही. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. आणि शरीराच्या ह्या भागाकडे अजून शिथिलता येण्यासाठी देऊया मकराची जोड. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत मचा उच्चार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये शिथिलता.
संपूर्ण योगिक श्वसन एकत्रित, यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता, प्रसन्नता. श्वास अगदी संथ गतीने चालू आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधी विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण 3 वेळा करणार आहोत. ज्यांना येतोय त्यांनी आपण एकत्रित बोलूया. ज्यांना येत नाहीये त्यांनी श्रवण करा. सुरुवात करूया. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. दोन्ही हात जोडलेले हात छातीपाशी आणि पुन्हा एकदा याच मंत्राचं पठण. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं आणि कुलस्वामिनीचं स्मरण करूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देतो आणि प्रचंड आत्मविश्वासाने आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. उद्या आपला वर्ग होणार आहे. उद्या सुट्टी नाही आपल्याला. आपण उद्या बरोबर 6 वाजता भेटूया. ठीक आहे. उद्या शनिवार आहे पण आपला मंडेचा क्लास मिस झाला होता म्हणून तोच आपण उद्या घेणार आहोत सॅटरडे. ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. फक्त हँड राईज करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. ठीक आहे. मग भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद आणि सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. हरिओम.